नमस्कार मित्रांनो, जी के वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12 आणि 13 जानेवारी 2026च्या मुख्य चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. चला तर आता वेळ न दवडता आपण अभ्यासाला सुरू करूया. आजची पहिली बातमी आहे, भारतातील पहिले पूर्ण कागदविरहित जिल्हा न्यायालय कोणते बनलेले आहे? तर भारतातील पहिले पूर्ण कागदविरहित जिल्हा न्यायालय हे कल्पेटा जिल्हा न्यायालय, वायनाड, केरळ हे बनलेले आहे. आणि याचं उद्घाटन कोणी केलं आहे? तर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी 6 जानेवारी 2026 रोजी याचे उद्घाटन केलेले आहे. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे? खटला दाखल झाल्यापासून ते निकालापर्यंत सर्व प्रक्रिया ही पेपरलेस होणार आहे. म्हणजेच भारतातील पहिले पूर्ण कागदविरहित जिल्हा न्यायालय म्हणले की कल्पेटा जिल्हा न्यायालय, वायनाड, केरळ. आता पुढची न्यूज बघूया. पंखुडी एकात्मिक डिजिटल पोर्टल कोणी लॉन्च केलेलं आहे? तर 8 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पंखुडी एकात्मिक डिजिटल पोर्टल सुरू केलेलं आहे. आणि याचा उद्देश काय आहे? महिला व बाल विकास क्षेत्रातील CSR आणि भागीदारी सुलभ करणे. आणि याद्वारे काय होणार आहे मित्रांनो? तर व्यक्ती, NGO आणि कॉर्पोरेशनना सरकारी उपक्रमांशी हे पोर्टल थेट जोडणार आहे. त्यामुळे हे पंखुडी एकात्मिक डिजिटल पोर्टल अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. चला आता पुढे जाऊया. नुकताच 5 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गंगासागर सेतूचे उद्घाटन म्हणजेच पायाभरणी केलेली आहे. तर हा गंगासागर सेतू कोणत्या नदीवर असणार आहे? तर हा गंगासागर सेतू मुरीगंगा नदीवर आहे. पश्चिम बंगालमधील मुरीगंगा नदीवर हा गंगासागर सेतू असणार आहे. आणि हा गंगासागर सेतू कोणत्या 2 भागांना जोडणार आहे? तर काकद्वीप आणि सागर बेट यांना हा गंगासागर सेतू जोडणार आहे. आणि गंगासागर सेतूची लांबी किती असणार आहे? तर 5 किलोमीटर इतकी गंगासागर सेतूची लांबी असणार आहे. एवढंच लक्षात ठेवायचं, गंगासागर सेतू मुरीगंगा नदीवर आहे पश्चिम बंगालमध्ये. आणि हे कोणत्या 2 ठिकाणांना जोडणार आहे? तर काकद्वीप आणि सागर बेट यांना हे जोडणार आहे. आणि याची लांबी 5 किलोमीटर इतकी आहे. आता बघूया पुढची न्यूज. जगातील पहिले आणि सर्वात मोठे लिक्विड कन्व्हर्जन मॅक्सिमम रिसिव्ड अपग्रेडेशन फॅसिलिटी कोणत्या ठिकाणी आहे? तर HPCL रिसिव्ड अपग्रेडेशन फॅसिलिटी ही विशाखापट्टणम रिफायनरी आंध्र प्रदेश या ठिकाणी असणार आहे. आणि याची क्षमता किती आहे? तर 3.95 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक इतकी याची क्षमता आहे. नुकताच भारताचा पहिला स्वदेशी MRI स्कॅनर कोणी लॉन्च केलेला आहे? तर म्हणजे कोणी डेव्हलप केलेला आहे? तर भारताचा पहिला स्वदेशी MRI स्कॅनर हे बंगळुरू येथील ऑक्सल ग्रिड्स स्टार्टअप याने भारताचा पहिला स्वदेशी MRI स्कॅनर याचा डेव्हलप केलेला आहे. आणि याचं उद्घाटन कुठे झालं आहे? तर चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन नागपूर जवळ याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि याचा उद्घाटक वेगळा आहे, म्हणजे चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन नागपूर येथे याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि याचा डेव्हलपर कोण आहे? ऑक्सल ग्रिड स्टार्टअप याचं विकासक असणार आहे. आणि यामध्ये लिक्विड हेलियमचा वापर केला जाणार नाही. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे? याची या भारताच्या स्वदेशी MRI स्कॅनरची क्षमता 1.5 टेस्ला इतकी असणार आहे. आता पुढची न्यूज. बायोव्हिटॅमिनचे व्यावसायिक उत्पादन सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश बनलेला आहे. आणि ह्या बायोव्हिटॅमिनचे मुख्य स्रोत काय आहे? तर शेतातील पिकांचे अवशेष म्हणजेच धान्याची पराली पासून बायोव्हिटॅमिनची निर्मिती होते. आणि कोण विकसित केले? तर
CRRI दिल्ली आणि IIP डेहराडून यांनी संयुक्तपणे हे विकसित केलेलं आहे. आणि याचा फायदा काय आहे मित्रांनो, तर प्रदूषण कमी होते आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरचा खर्चही कमी होतो. आता पुढची न्यूज आहे अंतराळ आणि पर्यावरण क्षेत्रातली. नुकताच 12 जानेवारी 2026 रोजी इस्रोने कोणती मोहीम लॉन्च केली होती, तर 12 जानेवारी 2026 रोजी इस्रोने PSLV C62 ही मोहीम इस्रोने लॉन्च केली होती. आणि 2026ची ही पहिलीच मोहीम होती, परंतु तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक अडचण आल्यामुळे ही मोहीम अयशस्वी ठरलेली आहे. आणि यामध्ये या PSLV C62 या मोहीममध्ये मुख्य ग्रह कोणता होता, तर EOS N1 म्हणजेच अन्वेषा हा एक हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह होता. पण ही PSLV C62 ही मोहीम तिसऱ्या टप्प्यात टेक्निकल प्रॉब्लेममुळे अयशस्वी ठरलेली आहे. आणि ही 2026ची इस्रोची पहिलीच मोहीम होती. आता मिझोराम राज्यात नवीन सापाच्या प्रजातीचा शोध लागलेला आहे, तर त्याचं नाव काय आहे, तर मिझोराममधील नव्या सापाच्या प्रजातीचा शोध लागला आहे. त्याचं नाव आहे कॅलमरिया मिझोरामेन्सिस. हे या नव्या सापाच्या जातीचा नाव असणार आहे. आता नुकताच जानेवारी 2026 पासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये नवीन 5 अस्थायी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजे 5 सदस्य नवीन झालेले आहेत. तर ते देश कोणते आहेत? 5 देश. 1 नंबर आहे बहरीन, दुसरा आहे कोलंबिया, तिसरा आहे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, चौथा आहे लाटविया आणि 5वा आहे लायबेरिया. हे 5 सदस्य जानेवारी 2026 पासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये नवीन अस्थायी सदस्य असणार आहे. आणि यांचा कार्यकाळ किती आहे? 2 वर्षाचा कार्यकाळ आहे. म्हणजे हे 31 डिसेंबर 2027 पर्यंत हे या पदावर असणार आहेत. तर आता संयुक्त राष्ट्राचे 5 स्थायी सदस्य कोणते आहेत, तर रशिया, चीन, फ्रान्स, UK आणि USA हे 5 ऑलरेडी स्थायी सदस्य आहेत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे. आणि हे 5 देश कसे लक्षात ठेवायचे मित्रांनो, तर याची एक ट्रिक आहे फ्रेका म्हणजे काय? F म्हणजे फ्रान्स, R म्हणजे रशिया, E म्हणजे इंग्लंड, C म्हणजे चीन आणि A म्हणजे अमेरिका. हे 5 देश स्थायी सदस्य असणार आहेत. आणि आता जानेवारी 2026 पासून 5 नवीन अस्थायी सदस्य आहेत. नुकताच आता सँक्शनिंग रशिया ॲक्ट ऑफ 2025 हा कशाशी संबंधित आहे, तर अमेरिकेने रशियावर जे निर्बंध घालायचे आहेत ते सर्व या सँक्शनिंग रशिया ॲक्ट 2005 या कायद्याने निर्बंध घातले जाणार आहेत. तर याची मुख्य तरतूद काय आहे, जर रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर म्हणजेच भारत आणि चीनवर 500% दंडात्मक कर लावण्याची शक्यता या कायद्यामुळे निर्माण झालेली आहे. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे, तर रशिया युक्रेन युद्धासाठी होणारा आर्थिक पुरवठा थांबवणे हे सँक्शनिंग रशिया ॲक्ट ऑफ 2025 या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. आणि हा कायदा कुठे पारित होणार आहे, तर अमेरिकेत. नुकताच संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे वर्ष काय म्हणून घोषित केलंय, तर 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय कुरण आणि पशुपालन वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. तसंच 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणूनही घोषित केलेले आहे. आता पुढची न्यूज बघूया. 10वे विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कुठे केले जात आहे, तर 10व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन थिम्पू, भूतान या ठिकाणी केले जात आहे. आणि याचा कालावधी किती आहे, 10 ते 16 जानेवारी 2026 असा इतका याचा कालावधी असणार आहे. आणि या 10व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण, तर ॲडव्होकेट विलास नाईक हे या 10व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे
अध्यक्ष असणार आहेत. आणि या 10व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा मुख्य विषय काय, तर न्यायालयीन भाषा हा यावर विशेष परिसंवाद यामध्ये केला जाणार आहे. आता क्रीडा घडामोडी बघूया. 2025-26 ची ॲशेस मालिका कोणत्या संघाने जिंकलेली आहे, तर 2025-26 ची ॲशेस मालिका ही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशात खेळली गेली आहे. आणि यामध्ये ऑस्ट्रेलियाने 4-1 ने इंग्लंडचा पराभव करून जिंकलेले आहे. आणि यामध्ये मालिकावीर कोण, तर मिशेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू हा या ॲशेस मालिका 2025 चा मालिकावीर असणार आहे. आणि ॲशेस मालिकाची सुरुवात कधी झाली, तर 1882 रोजी ॲशेस मालिकाची सुरुवात झाली होती. आणि ॲशेस मालिका ही क्रिकेट इतिहासामधील सर्वात जुनी कसोटी सिरीज असणार आहे. आता 2026 च्या महिला प्रीमियर लीगचे आयोजन, महिला प्रीमियर लीगचे यजमानपद कोणते शहर सांभाळणार आहे, तर चेन्नई आणि बेंगळूर हे 2026 च्या 4थ्या महिला प्रीमियर लीगचे यजमानपद सांभाळणार आहे. कोणते, चेन्नई आणि बेंगळूर हे शहरात या महिला प्रीमियर लीग 2026 आयोजन केले जाणार आहे. नुकताच ब्रिटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश या स्पर्धेत कोणत्या महिलेने अंडर 90 वयोगटात रौप्य पदक जिंकले आहे, तर याचं योग्य उत्तर आहे अनहत सिंग या महिलेने अंडर 90 वयोगटात ब्रिटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेलं आहे. आणि ब्रिटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचणारी अनहत सिंग ही पहिलीच भारतीय खेळाडू आहे. त्यामुळे ही न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. तर अनहत सिंगने महिला अंडर 90 वयोगटात कोणतं पदक जिंकले, तर रौप्य पदक जिंकलेले आहे. आणि अंतिम फेरीत पोहोचणारी अनहत सिंग ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे. आता महत्त्वाचे पुरस्कार बघूया. 2025 चा संगीत कलानिधी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, तर 2025 चा संगीता कलानिधी पुरस्कार R.K. श्रीराम कुमार यांना देण्यात आलेला आहे. आणि R.K. श्रीराम कुमार हे प्रख्यात व्हायोलिन वादक आहेत. आणि हा संगीता कलानिधी पुरस्कार हा कर्नाटक संगीत क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला गेलेला आहे. आणि हा 2025 चा संगीता कलानिधी पुरस्कार कोणाला दिलेला आहे, तर R.K. श्रीराम कुमार यांना देण्यात आलेला आहे. आता पुढची न्यूज बघूया. ही GI टॅग संबंधित आहे. तर नुकताच राजस्थानमधील कोणत्या कृषी उत्पादनाला GI टॅग देण्यात आलेला आहे, तर राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यातील नागोरी अश्वगंधा या कृषी उत्पादनाला नुकताच GI टॅग देण्यात आलेला आहे. आणि हे नागोरी अश्वगंधा हे GI टॅग मिळाले हे राजस्थानमधील दुसरे कृषी उत्पादन असणार आहे. नागोरी अश्वगंधा म्हणले की नागोरी जिल्हासह राजस्थान. नागोरी अश्वगंधा GI टॅग राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील आहे आणि हे कृषी उत्पादन आहे. आता नुकताच UIDAI ने नवीन शुभंकर म्हणजेच मॅस्कॉट याचं अनावरण केलं आहे. तर याचं नाव काय, UIDAIच्या नवीन शुभंकरचं नाव आहे उदय. आणि याचा उद्देश काय आहे, तर आधार संबंधित सेवा व माहिती सोप्या पद्धतीने समजावून सांगणे हे या नवीन शुभंकरचा उद्देश असणार आहे. आता महत्त्वाचे मेळावे आणि संवाद बघूया. 2026 चा 53वा जागतिक पुस्तक मेळावा कुठे भरणार आहे, तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी 2026 चा 53वा जागतिक पुस्तक मेळावा भरणार आहे. आणि याचा सन्मान्य अतिथी देश कोणता असणार आहे, तर कतार हा देश अतिथी देश असणार आहे. आणि 2026 च्या 53व्या जागतिक पुस्तक मेळ्यात फोकस कंट्री स्पेन असणार आहे. राष्ट्रीय सारस मेळा 2026 कुठे भरणार आहे, तर गुंटूर आंध्र प्रदेश या ठिकाणी राष्ट्रीय सारस मेळा 2026 याचं आयोजन केलं जाणार आहे. आणि याचा शुभंकर काय आहे, मिरची हे या राष्ट्रीय सारस मेळा 2026चं शुभंकर असणार आहे. शिशिर सरस मेळा 2026 कुठे भरणार आहे, तर भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी शिशिर सरस मेळा 2026 याचं आयोजन केले गेलेलं आहे. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026 कुठे भरणार आहे, तर नवी दिल्ली या ठिकाणी विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026चं आयोजन केलं जाणार आहे.
आता थोडक्यात बघूया. 53वा जागतिक पुस्तक मेळा भारत मंडपम नवी दिल्ली. राष्ट्रीय सरस मेळा 2026 गुंटूर आंध्र प्रदेश. शिशिर सरस मेळा भुवनेश्वर ओडिशा. आणि विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. हे महत्त्वाचं आहे कारण यावर प्रश्न 100% बनतो. आता झालेल्या ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न होता, म्हणजे कोणत्या ठिकाणी परिषद आयोजित केली होती याच्यावर प्रश्न होता. चला आता पुढे जाऊ. आता महत्त्वाचे दिवस बघूया. 10 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर 10 जानेवारी हा जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हा 10 जानेवारीची संकल्पना 2026ची संकल्पना काय होती? तर पारंपरिक ज्ञानापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत हा या 10 जानेवारी 2026च्या जागतिक हिंदी दिनाची संकल्पना होती. आणि हा 10 जानेवारी हा जागतिक हिंदी दिन आहे. आणि राष्ट्रीय हिंदी दिन कधी असतो? तर 14 सप्टेंबर हा राष्ट्रीय हिंदी दिन असतो. 11 जानेवारी काय असतो? 11 जानेवारी दिवशी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस हा 11 जानेवारी आहे. आणि 2026च्या 11 जानेवारीच्या राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिनाची संकल्पना काय होती? तर बिंदू जोडणे, समुदायाने बळकट करणे आणि तस्करी रोखणे ही 11 जानेवारीच्या राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिनाची संकल्पना होती. 12 जानेवारी हा राजमाता जिजाऊ जयंती म्हणून साजरा केला जातो. आणि ही 2026मध्ये राजमाता जिजाऊ यांची 428वी जयंती होती. तसेच 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांची जयंती दिन आहे. आणि हाच राष्ट्रीय युवा दिन म्हणूनही साजरा केला जातो. आता बघूया पुढची न्यूज. उंगल कानवई सोलुंगल हा कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर उंगल कानवई सोलुंगल कार्यक्रम हा तमिळनाडू राज्य सरकारनं सुरू केलेला आहे. आणि उंगल कानवई सोलुंगल याचा अर्थ काय? तुमचे स्वप्न आम्हाला सांगा, हे उंगल कानवई सोलुंगम कार्यक्रमाचा अर्थ आहे. आणि याची सुरुवात मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी केलेली आहे. कधी? तर 9 जानेवारी 2026 रोजी. याचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचा मुख्य उद्देश आहे नागरिकांच्या आकांक्षा जाणून घेऊन त्यांना धोरणांमध्ये रूपांतरित करणे, हे उंगल कानवई सोलुंगल कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणि यासाठी काय केलं जाणार आहे? तर 50,000 प्रशिक्षित स्वयंसेवक 1.91 कोटी कुटुंबांना भेट देणार आहेत. आणि कशाची माहिती गोळा करणार आहे? तर शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधांबाबत जनतेची स्वप्ने काय आहेत हे याची माहिती संकलित केली जाणार आहे. आणि यांचा धोरणांमध्ये म्हणजे राज्य सरकारच्या धोरणांमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. आता महत्त्वाची जलद उजळणी करूया. आता आंतरराष्ट्रीयमध्ये काय? UNSC मध्ये नवीन 5 अस्थायी सदस्यांचा समावेश केला गेलेला आहे. 2026 हे वर्ष कुरण वर्ष आणि महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. संगीता कलानिधी पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर श्रीराम कुमार यांना संगीता कलानिधी पुरस्कार दिलेला आहे. ॲशेस मालिका कोणी जिंकली आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाने ॲशेस मालिका जिंकलेली आहे. आणि नागोरी अश्वगंधाला GI टॅग देण्यात आलेला आहे. कुठं? राजस्थानमधील. हे कृषी उत्पादन आहे. आणि बघूया कागदविरहित न्यायालय कोणतं? तर केरळ. हे केरळमधील कागदविरहित न्यायालय आहे. कोणत्या राज्यात? केरळ राज्यात. गंगासागर सेतूचं आपण बघितलं. स्वदेशी MRIचं अनावरण कुठे झालं आहे? तर नागपूर या ठिकाणी झालेलं आहे. आणि बायोव्हिटॅमिनचं व्यापारिक उत्पादन करणारा पहिला देश कोणता बनला? तर भारत हा बायोव्हिटॅमिनचं व्यापारिक उत्पादन करणारा पहिला देश बनलेला आहे. आणि PSLV 316 ही इस्रोची मोहीम 2026ची पहिलीच मोहीम होती, तर ती अयशस्वी ठरलेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला चालू घडामोडी हव्या असतील तर GK वाला या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आता परत भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.